भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले तसेच खासदार शरद पवार यांनी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलेले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि सर्वांनी शिस्तीचे पालन केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। तर राज्यपाल यांनी कोरोनामुळे सर्व जग त्रस्त आहे, सगळ्या जगात भारतापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे आणि भारतात त्या मानाने मृत्यू संख्या कमी आहे। याचे कारण एकच आहे की भगवान बुद्धांनी करुणादयेचा जो विचार लोकांना दिला, हाच विचार बाबासाहेबांनी स्वीकारला आणि याच विचारांच्या आधाराने आपण कोरोनाला हरू शकतो, असं ते म्हटलेले आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे, असं म्हणत एक शक्तिमान देश म्हणून भारताची ओळख जगात व्हावी, हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असं त्यांनी म्हटलेलं आहे। यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार भालचंद्र मुळगेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून अभिवादन केले। या अभिवादन कार्यक्रमाला मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल चहल आदी यावेळी उपस्थित होते। माननीय महामहिम राज्यपाल महोदय, माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय, माननीय रामदास आठवले साहेब, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोलेजी, आपल्या महानगरपालिकेच्या नगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती किशोरीताई पेडणेकर, मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्रीगण, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज 64वा महापरिनिर्वाण दिन। मी सुरुवातीलाच घटनेचे शिल्पकार भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। बाबासाहेबांनी दिलेली घटना, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, एवढा मोठा तुमचा माझा भारत देश, त्याला एकसंघ ठेवण्याचं काम, नाना रंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे लोक एकोप्याने कशा प्रकारे राहतील आणि भारत देश एकसंघ कसा राहील, त्याकरता ही घटना आणि हे संविधान अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आजपर्यंत बजावत आलेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये देखील जगामध्ये एक शक्तिमान देश म्हणून भारताचं ओळख त्या ठिकाणी व्हावी, सातत्याने ती राहावी, हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं। इंदू मिलच्या परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारकाचं काम सुरू आहे। यंदाच्या वर्षी कोरोनाच्यामुळं थोडं त्या कामामध्ये व्यत्यय आला, परंतु सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितलं त्या प्रकारे महाविकास आघाडीचा सरकारचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत ते जितकं लवकर करता येईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। नेहमीच आपण 6 डिसेंबरला सगळेजण एकत्र जमतो, त्या पद्धतीने याही वर्षी जमलेलो आहोत। त्यावेळेस काही मर्यादा आपल्याला ह्या कोरोनाच्यामुळे आलेल्या आहेत, परंतु एकंदरीतच त्याच्यातनं निश्चितपणे काही ना काही मार्ग निघेल अशा प्रकारचा विश्वास मी इथं व्यक्त करतो। पुन्हा एकदा बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कोटी कोटी अशा प्रकारे विनम्र अभिवादन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। ब्युरो रिपोर्ट, ESBN टाइम्स न्यूज, मुंबई।